तुम्हाला पण बघायचा आहे हा मेकअप आपण कसा केलाय, ही रील शेवटपर्यंत बघा आणि नक्की सेव्ह करा. सर्वात आधी आपण क्लायंटची स्किन प्रिपेरेशन केलेली आहे. त्यामध्ये टोनर, मॉइश्चरायझर आणि मिस्ट आपण यूज करतो. क्लायंटची स्किन ही ड्राय असल्यामुळे आपण त्यांना ऑइल बेस मॉइश्चरायझर यूज करतो. तर तुम्हाला हे सजेस्ट करतो मॉइश्चरायझर यूज करायचं तर ऑइल बेस हे एमरॉलिसीचं खूप बेस्ट आहे. नंतर आपण त्यांना मिस्ट यूज करू शकतो. टोनर प्लस मॉइश्चरायझर प्रायमर अप्लाय करून आपण त्यांना लगेच बेस चालू केलेला आहे. बेस हा खूप नॉर्मली असावा, ते फिगमेंटेशन आहे तेच हाईड व्हायला हवे. पूर्ण चेहऱ्याला पचपच बेस लावून मेकअप चांगला होणार नाही. नंतर त्यांच्या फेसनुसार आपल्याला फाउंडेशन शेड अप्लाय करायचं आहे. ते फॉरएव्हर 52चं फाउंडेशन अप्लाय केलेलं आहे. सर्वात आधी फाउंडेशन हे ब्रशनीच ब्लेंड करतो, त्यानंतर ब्लेंडरचा यूज करतो. आपण कंटूरचा यूज केला आहे. नो शार्प आणि फेस कट शार्प करण्यासाठी व्यवस्थित ते ब्लेंड करून घेतलं. यानंतर आपण त्यांना लिक्विड ब्लश हे यूज केलेलं आहे. लिक्विड ब्लश हे प्रॉपर ब्लेंडिंग करून घ्यावं, कारण की ते आतमधून ग्लो करतं. नंतर आपण हायलाइट पॉईंटसाठी कन्सिलर यूज केलेलं आहे. कन्सिलर हे कधीही आपल्या फेसपेक्षा फेअर असावं. कन्सिलर यूज करून आपण पावडरने ते व्यवस्थित बेस पॅक करून घ्यायचा. त्यानंतर आपण लगेच डोळ्यांना बेस लावून इथे आय मेकअप सुरू केलेला आहे. आय मेकअपसाठी आपण सर्वात आधी न्यूड शेड यूज करतो आणि त्यानंतर कॉर्नर आउटर कॉर्नर हे व्यवस्थित ब्लेंड करून ग्लिटर आपण यूज करतो. लास्टमध्ये आपण लिपस्टिक अप्लाय करून मेकअप फिक्सरने मेकअप फिक्स करून द्यायचा आणि आपल्यासमोर हा रिझल्ट तयार आहे.